सोयाबीनचे कबाब आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिले साहित्य बघूया. सोयाबीन, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 लिंबू, 1 ते 1.5 कांदा, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा वाटी बेसन. त्याच्यानंतर मसाले, धण्याची पावडर, लाल तिखट, मिरीपूड, जिरेपूड, हळद आणि मीठ. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिले आपण एका बाउलमध्ये सोयाबीन घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं की ते थोडा वेळ 15 ते 20 मिनटं आपल्याला तसेच भिजू द्यायचे आहेत. ते भिजल्यामुळे ते चांगले फुगून येतात. आपले सोयाबीन तर भिजवून झाले. त्याच्यानंतर त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढलं की ते व्यवस्थित पाणी काढून झाल्यानंतर ते परत एकदा पिळून घ्यायचे आणि बघायचे पाणी तर नाही ना त्याच्यात शिल्लक राहिलं आहे परत. आता आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या मी ज्या घेतल्या आहेत ते, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अगदी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी वाटायला. ते पहिले असं जाडसर वाटून घेऊया आपण. आता हे जाडसर वाटताना आपण त्याच्यात इथे आपण चण्याची डाळ सुद्धा त्याच भांड्यात एकदम जाडसर वाटून घेणार आहोत. ते जाडसर वाटून झालं की त्याच्यात सोयाबीन पण घालणार आहे. माझं इथे भांडं मोठं आहे म्हणून मी सगळं एकदम घेते आहे. तुमचं जर भांडं छोटं असेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये सुद्धा करू शकता. सोयाबीन वाटून झालं आणि सोयाबीन सुद्धा आपल्याला जाडसर वाटायचं आहे, एकदम बारीक नाही वाटायचं आहे. सोयाबीन वाटून झाले की ते मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया. त्याच्यानंतर ते एकदा पुन्हा हलवून घेऊया. ते हलवून झाल्यानंतर त्याच्यात 1 ते 1.5 कापलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा पुन्हा एकदा त्याच्यात मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे कांदा सगळ्या कबाबमध्ये व्यवस्थित एकत्र होईल असा करून घ्यायचा. आता आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत. लाल तिखट घातले मी 1 चमचा, धना पावडर घातली 1 चमचा, काळी मिरी पूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊया व्यवस्थित आणि अर्धा लिंबाचा तुकडा मी लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच्यामध्ये पिळून. हे मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हलवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात 2.5 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. बेसन घालून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपले कबाब करायला तयार करायचे. एकदम छोट्या छोट्या गोल गोल त्याच्या टिक्क्या करायच्या आणि ते कबाब करायला तयार करायचे. या पद्धतीने गोल कबाब आपण त्याचे करून घेऊया. तुम्ही वेगळा शेप सुद्धा देऊ शकता त्याला. आपण हे करून घेतलेले आहेत. आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय नाही करायचं आहे त्याला, आपण शॅलो फ्रायच करूया. त्याच्यासाठी आधी गॅस पेटवून घेऊया. त्याच्यावर तवा ठेवायचा आहे. शॅलो फ्राय करायचं आहे म्हणून मी तेल थोडंच वापरते आहे ह्याच्यावर. व्यवस्थित तेल पसरवून झालेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यावर 3 ते 4 टिक्या ठेवून व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच भाजून घेणार आहोत. अगदी अलगद हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे त्याला, म्हणजे ते चारी बाजूने व्यवस्थित शिजलं जाईल असं. तुम्ही बघू शकता एकदम अलगद हाताने मी प्रेस केलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटात असे होतात. त्याच्यानंतर पलटून बघायचं आहे कसं झालं आहे ते. इथे मी पलटून बघते आहे की कसं झाले आहे ते. तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसतंय. तर हे प्लेटमध्ये सर्व करूया.